मित्रांनो, शुभ सकाळ. आजची तारीख आहे 24 जानेवारी आणि आता आपण निघालोय मनालीवरून कसोलसाठी. तर सगळे रेडी होऊन तयार आहेत. संदीप सर, विशाल, अभि, मी आणि आता बॅग वगैरे घेऊन निघतो. तुम्ही गाडीवर चालले का? ओके. काल गाडी यांनी रेंटवर घेतली असल्याने हे दोघं जण समोर गाडी घेऊन तिथं जमा करून देत आहे. बाकी आम्ही आता थोड्या वेळात गाडीत बसतोय. हाँ हाँ, ये कॉस्ट्यूम रेंट पे मिलता है समझो. रिवर राफ्टिंग के लिए ये अपने ड्रेस के ऊपर से आ जाएगा. ये ड्रेस के ऊपर ही इसका. तो एक अपना 3 स्टॉप है, एक 1.5 किलोमीटर का, एक 3 किलोमीटर और एक 9 किलोमीटर. उसका चार्जेस वगैरह कैसे कैसा रहता है? चार्जेस सर ऐसा रहेगा ना, तो इसमें तो बोल दीजिए ना, मैं यूट्यूब पर डालता हूँ वैसे भी. इसमें चार्ज सर ऐसा रहेगा, ठीक है. हाँ हाँ. अगर गुड इंजॉयमेंट करना है, हाँ हाँ, अच्छे रैपिड हिट करना है, बड़े वाले रैपिड तो लॉन्ग राइड से हाँ हाँ बढ़िया राइड रहता है. हाँ हाँ. तो मेंबर के हिसाब से रहेगा. आप कितने मेंबर रहेंगे? हाँ हाँ. फिर भी समथिंग एक 1.5 बोट में 6 मेंबर. हाँ हाँ हाँ. और बड़ी बोट में 6 मेंबर का ही आता है क्या? नहीं, 1 बोट में 6. तो 9 मेंबर रहेगा, 2 बोट है. तो 9 किलोमीटर का कितना चार्जेस है? 9 किलोमीटर में 1500 पर पर्सन के साथ. 1500. मीडियम वाला करना है 1200 पर पर्सन मीडियम रहेगा. और शॉर्ट डिस्टेंस करना है 850 पर पर्सन. 850. चाय लेके आते, सबको बोल देते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण रिव्हर राफ्टिंगचं बघितलं. 1.5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 9 किलोमीटर असे 3 स्टॉप असतात. तर यापैकी 1.5 किलोमीटरच्या स्टॉपसाठी 850 रुपये तिकीट आहे आणि 3 किलोमीटरसाठी 1200 आणि 9 किलोमीटरसाठी 1500 रुपये तिकीट आहे. तर चला बघूया बाकीचे काय काय म्हणतात. तर थंडीमुळे सगळ्यांची हाल झाली आहे, त्यामुळं कोणीच रिव्हर राफ्टिंग करायला नाही म्हणत आहे. यार बालू तू नाक शिकरता नाला याच्यात आहे व्हिडिओत, मी ते कट नाही करणार आहे. आणि आता रिव्हर राफ्टिंगचा विशालला आनंद आहे की बर्फाच्या पाण्यात रिव्हर राफ्टिंग करायची म्हणून. तर थोडं तुम्हाला नदी पाण्याचा फ्लो दाखवून देतो. रिव्हर राफ्टिंग, भयंकर थंड असं पाणी, भयंकर. तर कोणाची इच्छा नाही आहे करायची, त्यामुळे आम्ही आता कसोलसाठी निघालोय. सोड उसाचा रंग दिसला मला. आत्ताच आम्ही बर्फात लादलेल्या डोंगरावरून डायरेक्ट खडक असलेल्या डोंगरामध्ये येऊन पडलोय असं जाणवत आहे.
इकडं बर्फाचा थोडाफार तुकडा बी दिसायला तयार नाही आहे. पूर्ण कसोलला दगडाचा डोंगर आहे. असं म्हणताच आपल्याला थोडंफार बर्फ दिसलंय कसोलमध्ये पण. आणि भाऊजीचं म्हणणं आहे की पुढं भरपूर बर्फ आहे अजून. आणि कसोलला जाता तर तुम्हाला छोटे मोठे हॉटेल वगैरे दिसतात. तिथं तुम्ही नाश्ता पाणी करून घ्यायचं, पुढे जायचं. संदीप सरना सांगितलं की कसोल मधून समोर गेल्यावर मणिकर्णिका घाट आहे का काय ते? मणिकरण नाही, गुरुद्वारा आहे. मणिकरण गुरुद्वारा आहे. तिथे उकळत्या पाण्याचे झरे आहेत, म्हणजे असे छोटे मोठे. तर तिथे बरेच मी असे यूट्यूब ब्लॉगिंगला बघितलंय की बऱ्याच जणांनी तिथं व्हिडिओ काढलेले. मला ते संदीप सरांकडून आज कळालं की मणिकरण इकडेच आहे म्हणून. तर आज 100% आपण जाण्याचा प्रयत्न करतो मणिकरणमध्ये. तर तिथे गुरुद्वारा आहे. तर गुरुद्वारा गरम पाण्याचे म्हणजे उकळत्या पाण्याचे अक्षरशः कुंड आहे. उकळत्या पाण्यामध्ये कपड्यामध्ये आपले कच्चे तांदूळ टाकून ते शिजवतात आणि मग नंतर खातात. काय कसोलचा नजारा आहे. वाह भाई वाह. कसोलकडे म्हणल्यानंतर डायरेक्ट आपल्या गावाकडच्या वातावरणासारखं दिसतं. रस्ता पण जरा बऱ्यापैकी खराबच आहे आणि खूप उंच उंच डोंगर असे दिसत आहे. मनाली शिमलामधील घर आणि इथल्या घरामध्ये खूप फरक आहे. कारण की इकडं मोजक्याच घरांना कौलारू दिसत आहे, बाकी आपल्याकडे सारखे स्लॅबचे घरं दिसत आहे. त्यामुळे इकडं सहज सांगायचं म्हटलं तर स्नो कमीच असणार आहे, म्हणजे दरवेळेस कमी असतात असेल. एकदम आगीतून उठून फुफुटाट पडल्यासारखं आम्हाला होत आहे. कारण की एकदम बर्फाचे डोंगर पाहण्याच्या नादाला आम्ही फार फुफुटात येऊन पडलो असं होत आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला बर्फाचे डोंगर दिसायला लागले. त्यामुळे मला सुखाने शांती मिळाली. एवढ्या भुईमध्ये पण आपल्याला बर्फ दिसत आहे, वाळलेल्या डोंगरामध्ये बर्फ. थोडं जेवणासाठी थांबलेलो होतो आम्ही आता सर्वजण. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आपल्या मनालीमध्ये आम्ही आपल्या विलावरच पोहे करून खाल्ले होते. तर आता जेवण करून आपण कसोलसाठी निघतोय पुढं. वेलकम टू पार्वती व्ह्यू. करा वेलकम. तर भाऊजी सर्वांचे स्वागत करीत आहे. लालू भाऊ स्पेशल स्वागत करणार होते. प्रतिक्रिया काय म्हणणार तुमची आता बोला ना. तुम्हाला मी एकदा आपल्या ज्या हॉटेलला जेवणासाठी आलोय तिथला एकदा व्ह्यू दाखवतोय. अप्रतिम व्ह्यू असा दिलेला आहे आणि खाली तुम्हाला नदीचा आवाज येत असेल. कसं आहे बाळू व्ह्यू? माझा व्ह्यू असा. मी पार्वती व्ह्यू मध्ये जेवण्यासाठी आलेलो आहे. इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवलाच. तर असा पाण्याला वेळ लावेल असा व्ह्यू आहे. फक्त आता मी बर्फातून उठून बसलो आणि फुफुट्यात येऊन पडलो अशी गंमत झाली आहे. तर बर्फ असा बघा वाटतोय. बर्फात शक्यतो काल थंडी वाजून भरपूर आली होती सर्वांना, पण आज सर्वजण बर्फाला मिस करतायत. बर्फ कसोलमध्ये आहे तसा,
पण तरी चला बघूया आता काय झालं. तर या ठिकाणी आपण जेवायला थांबलेलो आहोत. आपल्याला गरम गरम चपाती वगैरे आपण ऑर्डर केलेली आहे. तर जेवणासाठी आपण डाळ भात ऑर्डर केली आहे, आपली जी काही तुरीची डाळ. त्यानंतर कढी भाजी ऑर्डर केले, डाळ मखनी आणि बटर पनीर ऑर्डर केले. या ठिकाणी आपण सर्व जेवणासाठी थांबलेलो आहे. तर जेवण झाल्यानंतर आपण कसोरकडे जाणार आहोत. जेवणाची टेस्ट पण एकदम चांगली आहे. घरगुती ढाब्यावर थांबलोय आपण जेवायला. आपण जेवण बघू शकता या ठिकाणी. घरावरती बघू शकतो आपण, यांनी कौलरू वगैरे न वापरता डायरेक्ट दगड वापरलेले आणि मोजक्याच ठिकाणी आपल्याला पत्र वगैरे दिसत आहे. नाही तर जवळपास सर्वांनी दगडच वापरलेले आपले पडची सारखे. समोर आपल्याला दिसत आहे तोच म्हणून गाव आहे. तोच ते पण म्हणजे एकदम चांगला वाडीला आहे, एकदम छानपैकी. वेळ मिळाला तर तिथे जाऊ आपण. इथे राहणाऱ्यांची कमाल आहे. आता तुम्ही समोर बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे जे घर आहे यांना सुख सुविधा घेणं म्हणजे सर्वात कठीण काम. आपण बघू शकतो फक्त सिंगल रोड आहे जाण्यासाठी. तर आपण हिमाचल प्रदेशमध्ये बगडांडा या गावामध्ये आलोय. इकडे आपण आता घेतोय पाणी बॉटल. थोडं समोर आल्यावर आपल्याला थोडा मोसम बदलताना दिसतोय. म्हणजे वातावरण थोडं आता देवदारचे झाडं लागलेले आहेत आपल्याला सर्व रस्त्यामध्ये आणि थोडं शिमल्यासारखी फिलिंग येते आपल्याला. पाठीमागे तर एकदम असं भयंकर परिस्थिती होती. आणि आपण अशी शूटिंग काढून तुम्हाला दाखवतोय, त्यामुळे जरा मोबाईल पकडायला मागपुढं होत आहे. इकडे लोकल मार्केट आपल्यासारखंच असतं, सर्व दुकानं वगैरे आहे. रोड फार छोटे इकडं, भयंकर कमी, म्हणजे वन वे टाईपच समजता येईल आपल्याला. असे त्याच्यामधून 2-2 गाड्या पास होणं म्हणजे मुश्किल आहे. काय गाव बसलेलं आहे याच्यावर. यांनी वरती पाणी नेण्यासाठी आपण बघू शकतो खूप मोठी पाईपलाईन अशी नेलेली आहे. खाली खूप खोल नदी आहे मोठी, ते पण आपण आता साईड सीनमध्ये दाखवणार आहोत. तशी तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण थोडं अजून गाडी आपली खालून गेल्याच्या नंतर मी तुम्हाला अजून जवळून दाखवतो. हे आपलं कसोलचं सुरुवात झालेली या ठिकाणी. तर काय नजारा बघायला भेटला, मस्त खळखळून वाहणारं असं निळं पाणी. आणि आपल्याला वाळलेले डोंगरामधून आता हिरवेगार डोंगराकडे जाण्यासाठी आपण निघालोय. रस्ता खूप खराब आहे कसोलचा. कलर हिरवा झाला, थोडा ग्रीन निळा.
समोरून ग्लेशियरचं पाणी येत आहे, वितळलेल्या बर्फाचं पाणी. काय सुंदर नदी आहे. आणि ह्या नदीला 12 महिने ही पाणी असंच वाहतं. आणि जसं जसं बर्फ वितळत जाईल तसं तसं पाण्याची पण कॅपॅसिटी वाढत जाते. आता पार आपण जंगलातून जाणार आहोत असं फील होत आहे, कारण की देवदार लाकडांचं जंगल आता सुरू होत आहे आपल्याला. वेलकम टू मणिकरण. सभी अतिथियों का पार्वती वैली में हार्दिक स्वागत. पहाड़ी इलाका होने के कारण फास्टैग काम नहीं कर रहा है, लेकिन खुशखबरी की एक बात है कि हमारे इस सदा बैरियर नगद ऑनलाइन कोई अतिरिक्त अन्य दुगना भुगतान नहीं लिया जाता है, इसलिए नगद या ऑनलाइन भुगतान द्वारा अपनी यात्राओं को सुखद बनाएं. लोग चलो कसोल. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सज्जन रुरुष व्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आता आपण पोहोचलोय कसोलमध्ये आपल्या पौर्णिमा हॉटेलमध्ये. तर तुम्हाला ही पौर्णिमा हॉटेल दिसत आहे. ही एकदम सुंदर अशा लोकेशनला हॉटेल आहे, नदीच्या किनाऱ्यावरती. तर आपल्याला आता सध्या हॉटेल बुकिंग करायची. तर चला या ठिकाणी आपण रूम बुकिंग वगैरे केली. आता आपण चेकिंग करू आणि आपल्या रूममध्ये जाऊन तुम्हाला रूम करू. तर आपला ॲम्बियन्स आहे इथं. आपण आता चेकिंगच्या प्रोसेस कंप्लीट केली आहे आणि आता वरच्या फ्लोअरवरती आपली हॉटेल आहे, म्हणजे रूम आहे सॉरी. तर आता आपण वरती जातोय. लालू भाऊ इकडे बा, परत म्हणता आम्हाला यूट्यूबमध्ये घेत नाही म्हणे व्हिडिओमध्ये. आणि हा फर्स्ट फ्लोअरवरून येणारा थोडा व्ह्यू आहे आपला. एकदम अशा नदीच्या काठावरती आहे. आणि खाली जे आहे तर कॅम्प आहे, तर कॅम्पिंगच्या हिशोबाने पण इथं आपल्याला जागा आहे. सेकंड फ्लोअरवरती आल्यानंतर आपल्याला हा एक व्ह्यू येतोय परत आपल्या पौर्णिमा हॉटेलचा. आणि लालू भाऊ परेशान झालेले. आपण आपल्या हॉटेलच्या लोकेशनला आलेलो. काय व्ह्यू आहे, एक नंबर नजारा आहे. अभि काय रिव्ह्यू देसाल? खूप सुंदर, एकदम छान, मस्त आहे, अति छान. आणि नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलोय आपल्या पौर्णिमा हॉटेलला. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हा आपला सीन व्ह्यू. कळकळ वाहणारं पाणी आहे आणि पूर्ण एकदम स्वच्छ ग्लेशियरचं पाणी जे येत आहे तर ते आपण बघू शकता. संपूर्ण देवदार झाडांच्या मध्ये असलेली ही आपली हॉटेल. अप्रतिम नजारा. तर आपण हॉटेलचा एकदा तुम्हाला रूम टूर देऊन टाकतो. ही आपली पौर्णिमा हॉटेल.
जिथं बघसाल तिथं तुम्हाला पूर्ण लाकडाचंच दिसणार आहे, शिमला कुल्लू मनाली साईडला. कारण की इकडे देवदार लाकूड जास्त असल्यामुळे आपल्याकडे जसं महाराष्ट्रात सागवान वापरतात तसे इकडे देवदारावर जास्त भर देतात. बघू शकता आपण टाईल्सच्या ऐवजी यांनी पूर्ण लाकूड जितकं वापरता येईल त्याच्यावरतीच भर दिलेली आहे. तर अभिजितचा रिव्ह्यू घेऊ. रूम बरी वाटली का? भारी एकदम, खरं सांग. एकदम भारी. आणि हा आपण थोडी बाळू थंडी कमी का? या ठिकाणी आपण थोडं फ्रेश वगैरे होऊन थोडं कसोलच्या मार्केटमध्ये बघायला चाललोय की मार्केट केवढं आहे काय. तसं तर बघितलं मी मॅपवर थोडं, तर कसोल म्हणजे कसोल एकदम छोटंसं गाव आहे जिथं की घरं प्रॉपरचे 100 घर आणि बाकी हॉटेल असेल 100-200 हॉटेल. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला कसोलचं मार्केटसुद्धा आज दाखवणार आहे. तर आता आपण सगळेजण आवरून निघालो आहोत कसोल मार्केट बघण्यासाठी. तर चला, पहिले आपल्याला सुरुवातीला गाडी रेंटनी येणं आहे. आता स्कूटीचा चार्जेस असा आहे, पौर्णिमा हॉटेलवाल्यांच्याच गाड्या आहे तर 24 तासाचे ते 800 रुपये घेतात आणि पेट्रोल आपलं असतं. टेम्परेचर किती आहे? -11 टेम्परेचरमध्ये सध्या. तरी टाईम झालेला आहे बघा आता, हा जवळपास 4:20. रूम मीटरचं पाय बरं बाळू. लायसन दाखव नाही का? लायसन आपल्याला बाईक रेंटचे सुद्धा मिळतात. त्यासाठी आपल्याला असा 2 व्हीलरचं म्हणजे फॉर्म वगैरे सबमिट करून द्यायला लागतो, ज्याच्यावर की आपलं नाव, गाव, सगळा ॲड्रेस आणि लायसन नंबर सबमिट करून द्यायला लागतो. आणि आपण या ठिकाणी स्कूटी रेंटनी घेतोय आता सर्वजण. आणि प्रॉपर कसोलचं मार्केट तुम्हाला दाखवतोय. भाऊजीनी एक स्कूटी घेतली आहे, बाळूनी एक घेतली आहे. अभिजित काय फॉर्म भरून द्यायचा का? तू भरून दे ना. चल लायसन नंबर दे. पण पुन्हा एकदा आपण आता विशालचा एकदा फॉर्म फिल करून देतो. गाड्या अवेलेबल नसल्यामुळे आम्ही वापस हे दोघे जण आम्हाला न्यायला येत आहेत. मी आणि विशाल थोडं पायपे जातोय थोडं मेन रोडवरती. तर तिथे बाकीच्या आम्हाला न्यायला येणार आहे आता. तर मी आज तुम्हाला कसोलचं मेन मार्केट दाखवतोय. कसोल बघायला गेलं तर इतकं काही मोठं नाही आहे, पण एकदा मी पहिल्यांदाच बघतोय त्यामुळे मी तुम्हाला दाखवून देतो एकदा. हे इथले काही हॉटेल्स आहे. कसोलला भरपूर हॉटेल आहे, कॅफे आहे. आणि कसोल म्हणजे कॅफेसाठी खूप प्रसिद्ध आहे. पूर्ण जगभरातून कसोलमध्ये लोक येतात. हाऊस ऑफ कसोल कॅफे. जवळपास सगळीकडेच तुम्हाला कॅफे दिसत आहेत. रात्रीच्या नाईट पार्टीसाठी कसोल फेमस आहे. आणि वरती बघू शकता तुम्ही आपले बर्फाचे डोंगर. जवळपास इथेही टेम्परेचर तेवढंच आहे. सुरुवातीला मला वाटलं नव्हतं वातावरण बघून की इथे थंडी असेल म्हणून, पण इथे भरपूर प्रमाणात थंडी आहे. ठिकठिकाणी माशास पार्लर वगैरे खूप आहे तिथे. आणि थोडं चांगल्यापैकी मार्केट आहे वुलनच्या कपड्याचं वगैरे. आणि फक्त कसोल जे आहे तर डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं एक छोटंसं गाव आहे आणि तिथं एक सिंगल गल्लीचं मार्केट आहे फक्त. आपल्याकडे महाराष्ट्रात जसे पानटपऱ्या जास्त असतात तसे इथं दारूची दुकानं सर्वात जास्त आहेत. आणि बालू आणि अभिजित आपल्याला न्यायण्यासाठी आलेले आहेत वापस गाड्या घेऊन. गाड्या बाहेर पाठी बघा कसं ऑर्डर गाडी चालून कसोलमध्ये. अभिजित आणि मी गाडीवर बसलेलो आहे आणि आता इथं रेंटेड गाड्या घेऊन आम्ही मार्केटसाठी निघालो. मफलरमुळे मी डायरेक्ट मफलरच्या वरूनच हेल्मेट घातलेलं आहे. आणि हा आपला कसोलमधील बाईक रायडिंगचा आनंद जो काही आम्ही घेत आहे. दम्मान चालू रे. ठिकठिकाणी बघू शकता आपण भरपूर सारे हॉटेल्स आहे.
आणि इथं एक छोटंसं गार्डन आहे बाय, ते आपण उद्या सकाळी बघणार आहोत. आणि मणिकर्ण हे जे मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं, मणिकर्णला पण आपण उद्या जाणार आहोत. मेन मार्केट समोर आहे का ती गल्ली. हे स्वतः बनवलेले विणकाम करून बनवलेले बॅग, स्वेटर, मफलर, टोपी वगैरे आहे, स्वतःच बनवतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छोटे मोठे लोकरचे कपडे जे असतात इथंच बनवतात. इथून पुढे आता आपण जिथे जिथे ट्रिप करणार आहोत तिथलं एक स्टिकर म्हणजे मॅग्नेट म्हणून खरेदी करणार आहोत. तर या ठिकाणी आपण मनालीचं केलेलं एक कसोलचं आता करू, शिमल्याचं भेटत असेल तर बघून घेऊ. प्रत्येक ट्रिपचं आपण आता हे मॅग्नेट घेऊ. इथे बेकरीचे आयटम वगैरे बघू शकतो आपण, वेगवेगळे आल्मंड चॉकलेट्स वगैरे आहे. पण जरा धुळा असल्यामुळे आम्ही इथं खायचा अवॉइड केलाय. कड़वी या तुम कितने दिल के साफ हो, आज भी शिकलना माथे पर तुम देखोगे, चाहे आप अकेले चाहे कितने पीछे पार हो, भले मंजूर ना हो दुश्मनों से हारना, पर दिल के टुकड़े हो. अक्रोड पूर्ण सिंगल गल्लीत असलेलं असं एक कसल मार्केट आपण बघतोय. इथं फक्त शॉपिंगसाठी तुम्ही येऊ शकता, बाकी दुसरी गोष्ट काहीही नाही आहे. मी जेन्युअनली तुम्हाला खरा रिव्ह्यू देतोय. इथं फक्त कॅफे आणि बस शॉपिंग, हे दुसरं सोडून काहीच नाही आहे.